आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस एट 1.1 मधील क्वेश्चन 2 मधील एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7 काय आपलं ते लिहून घेऊ आधी. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. इक्वेशन 1 आहे. दुसरं इक्वेशन आहे 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. ठीक आहे, लिहिलं. आत्तापर्यंत जसं गणित सोडत आले, आत्तापर्यंत जेवढं बघितलं त्याच्यानुसार पहिली स्टेप ह्याला 1 नंबर नाव, दुसरी स्टेप ह्याला 2 नंबर नाव. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ह्याला इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. त्याला इक्वेशन नंबर 2. आता इकडे बघा, आता काय असतं की जेव्हा एक्स आणि वायचा कोइफिशियंट म्हणजे एक्स आणि वायच्या शेजारचा नंबर हा इंटरचेंज होतो, म्हणजे एक्सचा कोइफिशियंट वायला जातो, वायचा कोइफिशियंट एक्सला येतो, एक्सचा वायला, वायचा एक्सला, म्हणजे एक्सचा वायला, वायचा एक्सला. ठीक आहे. तेव्हा आपण हे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे? सगळ्यात पहिली स्टेप काय करायचं, ह्या दोघांची एकदा ॲडिशन करायची. ॲडिशन एकदा करायची, ॲडिशन नंतर त्यातनं आपल्याला एक इक्वेशन मिळणार. सेम परत ह्या दोघांची काय करायची, सबट्रॅक्शन, त्यातनं पण आपल्याला काय मिळणार, एक इक्वेशन. मग ते इक्वेशन सॉल्व्ह करून आपण पुढचे एक्झाम्पल म्हणजे एक्स आणि वायचे सोल्युशन काढायचे. ठीक आहे. मग लिहा, ॲड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, लिहिलं. ॲड करू आपण. 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. ॲडिशन 101x प्लस 99y इज इक्वल टू 501. इथे झाले 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. आता हे काय झालेलं आहे, आपण आता काय करणार, हे जे आलेलं आहे त्याला आपण 200 ने डिवाइड करू शकतो. त्याला इक्वेशन नंबर 3 नाव द्या. डिवाइड इक्वेशन 3 बाय 200. दिलं. 3 इक्वेशन काय, 200x प्लस 200y इज इक्वल टू 1000 ला सगळ्याला 200 ने डिवाइड करायचं. हे कॅन्सल, इथे आन्सर आलं 5. मग उरलं काय, x प्लस y इज इक्वल टू 5. हे इक्वेशन नंबर 4. ठीक आहे. आता ॲडिशन केली, आता आपण सबट्रॅक्शन करूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे एकदा ॲडिशन करायची, मग आपल्याला हे इक्वेशन मिळालं. एकदा काय करायचे, सबट्रॅक्शन. मग लिहा, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. मग आपण 1 and 2 लिहून घेऊ. 99x प्लस 101y is equal to 499. Got it? Subtract 101x plus 99y is equal to 501. आता मायनस मुळे इकडचे सगळे साईन काय होणार, चेंज. 101x का होता प्लसचा, तो झाला मायनसचा. 99y का होता प्लसचा, तो झाला मायनसचा. 501 का होता प्लसचा, तो झाला मायनसचा. आता 101 मधनं 99 गेले, उरले मायनसचा 2x. 101 मधनं 91 गेले, उरला प्लसचा 2y. ठीक आहे. आणि 501 मधनं 499 गेले, उरला मायनसचा 2. का, कारण की 501 मोठा आहे, त्याला मायनसचा साईन म्हणून मायनसचा 2. हे इक्वेशन नंबर 5. इक्वेशन नंबर 5 ला दोघांना 2 ने डिवाइड होते. येस. मग इक्वेशन
5 डिवाइड बाय 2. इक्वेशन 5 लिहिलं आपण -2x प्लस 2y इज इक्वल टू -2. कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. -x प्लस y इज इक्वल टू -1. हे झालं इक्वेशन नंबर 6. आता ॲडिशन करून आपलं इक्वेशन कुठलं आलं तर 4 आणि सबट्रॅक्ट करून इक्वेशन कोण आलं 6. आता आपण काय करणार ह्या दोघांमध्ये सॉल्व करायचं. ठीक आहे. मग सॉल्व करताना इकडे बघा, मग सॉल्व करताना आपला आधी इक्वेशन नंबर 4 लिहून घेऊ. x प्लस y इज इक्वल टू 5. हे 4 आहे आणि 6 लिहून घेऊ. -x प्लस y इज इक्वल टू -1. हे आपलं 6 आहे. ठीक आहे, समजलं. आता इकडे बघा, आता आपल्याला हे सॉल्व करायचं. सॉल्व करताना आपण काय करणार की आता बघा हा इथं प्लसचा x मायनसचा x कॅन्सल होतंय दिसतंय. मग ते आपण कॅन्सल करणार कसं तर दोघांची ॲडिशन करून. मग लिहा ॲड इक्वेशन 4 and 6. ठीक आहे, समजलं. हां, मग 4 and 6 ची ॲडिशन करायची. मग x प्लस y इज इक्वल टू 5 आणि इथं ॲडिशन हा मायनसचा x हा प्लसचा y इज इक्वल टू -1. कॅन्सल, इथं आले 2y, इथं 5 मधनं y ने 1 गेले 4. y इज इक्वल टू 4/2. y इज इक्वल टू 2. समजलं इथपर्यंत. सेम आता y इज इक्वल टू 2 पुट इन कोणत्या इक्वेशन मध्ये आपण इक्वेशन नंबर 4 मध्ये पुट करू. हे जरा सोपं आहे. तुम्ही 1 2 3 4 5 6 कशामध्ये पुट करा, आन्सर सेमच येणार आहे. आन्सर म्हणजे y ची व्हॅल्यू 2 आहे, तर जे पुट केल्यावरती x ची व्हॅल्यू येईल ती कुठल्याही इक्वेशन मध्ये पुट करा, कधीही चेंज होणार नाही. ठीक आहे. मग y इज इक्वल टू 2 पुट इन इक्वेशन 4. ठीक आहे. मग 4 इक्वेशन लिहू. x प्लस y इज इक्वल टू 5. x प्लस y च्या जागी मिळणार 2 इज इक्वल टू 5. x इज इक्वल टू हा 5 इथं हा प्लसचा 2 हा मायनसचा 2 इकडे आल्यावरती मग x इज इक्वल टू 3. हे झाले आपले सोल्युशन्स. सोल्युशन इज x, y इज इक्वल टू 3, 2. समजलं. मी परत एकदा सांगतो समजून तुम्हाला एक्झाम्पल. जेव्हा आता आपलं हे एक्झाम्पल आहे 99x प्लस 101y इज इक्वल टू 499. 101x प्लस 499y इज इक्वल टू 501. आता मी काय सांगितलं तुम्हाला, जेव्हा एक्सचा कोइफिशियंट वायला येतो आणि वायचा कोइफिशियंट एक्सला जातो तेव्हा आपण हे इक्वेशन सॉल्व करताना सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करताना काय करतो, एकदा ॲडिशन करतो आणि एकदा सबट्रॅक्शन करतो. आणि ॲडिशन आणि सबट्रॅक्शन करून जे आपले नवीन इक्वेशन फॉर्म होतील, नवीन इक्वेशन तयार होतील त्यांच्यामध्ये आपण सॉल्व करून एक्स आणि वायची व्हॅल्यू काढतो. ठीक आहे. मग काय केलं आपण, ॲडिशन केली आणि हे आपलं नवीन इक्वेशन तयार झालं. त्याला 200 ने डिवाइड केलं तर आपलं नवीन इक्वेशन काय झालं, x प्लस y इज इक्वल टू 5. ठीक आहे. देन सबट्रॅक्ट करून आपलं जे नवीन इक्वेशन काय झालं, -x प्लस y इज इक्वल टू -1. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. मग आपलं 4 नंबरचं इक्वेशन हे होतं, हे 6 नंबरचं. आता हा प्लसचा x मायनसचा x कॅन्सल होत आहे म्हणून मी ॲड केलं. ॲड केल्यावर सॉल्व करत गेलो. वायची व्हॅल्यू किती आली, 2 आली. वायची व्हॅल्यू 2 आली. मग मी पुट केली इक्वेशन 4 मध्ये आणि परत सॉल्व करत गेलो. एक्सची व्हॅल्यू 3 आली. मग मी सोल्युशन काय दिलं, सोल्युशन x, y इज इक्वल टू 3, 2. ओके, गॉट इट. समजलं.